परिचय करून देण्यामुळे मोठा नाही आहे, त्यांचे हातच इतके जगाला टेकलेले आहेत. त्याच्यातला एक फक्त खारीचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न करेन. पद्मभूषण श्री राम सुधार सर यांनी 1954 ते 1958 या दरम्यान अजिंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार त्यांच्या हातून त्यांनी केला. मध्य प्रदेशातील 45 फूट उंचीचं चंबळ स्मारक हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिलं मोठं आणि खूप कौतुक झालेलं काम. हे स्मारक एका खडकापासून त्यांनी बनवलं होतं. त्यांच्या इतर प्रसिद्ध शिल्पांमध्ये दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत यांचा कांस्य पुतळा, बिहारमधील कर्पूरी ठाकूर आणि बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांचा पुतळा, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा आणि गुजरातमध्ये जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी ही या पुतळ्याची निर्मिती देखील पद्मभूषण राम सुतार यांनी केली. पद्मभूषण राम सुतार हे 5 खंडात 200हून अधिक शिल्प बनवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. सरांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर इथं झालं. त्यांच्या शिल्पकलेनं आम्ही कायमच प्रभावित आहोत. संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील महात्मा गांधी यांचं शिल्प यामुळे ते जागतिक पटलावर नावाजले गेले. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणातील त्यांची शिल्प ही आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या जीवनातील शताब्दी कार्यामुळे त्यांच्या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत त्यांचा सत्कार व्हावा अशी मुंबई मराठी पत्रकार संघाची इच्छा होती. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिवशी त्यांनी आपल्या वयाची 100 वर्ष पूर्ण केली. त्यावेळी आम्ही आमच्या पत्रकारांच्या लेखन कार्याचा प्रदर्शन स्टॉल दिल्ली येथे लावला होता. तेव्हा त्यांना तिथे आमंत्रितही केलं होतं. तेव्हा काही त्यांची भेट जमली नाही. मात्र आमच्या विनंतीला मान देऊन आज ते आपल्या सगळ्यांच्या समक्ष हजर आहेत आणि आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं ते आपल्या भेटीला देखील आलेले आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी इथे प्रार्थना करतो आणि ते कायमच महाराष्ट्राचे भूषण होते, आहेत आणि राहतील याही विश्वासाबद्दल मी त्याला स्वागत करतो. आणि यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान पत्रकार संघाच्या वतीने करावा. जोरदार या माणसाबद्दल त्यांचं कर्तृत्व आपल्या उंचीपेक्षा कैक पटीने मोठं आहे. 100च्या माणसाबद्दल आपण टाळ्या वाजवल्या तेव्हा आपली 2 वर्ष आयुष्यात वाटते. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह मुंबई मराठी पत्रकार संघाचे हे सन्मान मनपूर्वक स्वागत श्री पद्मभूषण श्री राम सुतार सर. यानंतर मी अध्यक्ष संदीप चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्वागत भाषण. याच्याबरोबरच अजून 2 सत्कार राहिलेले आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की राम सुतार यांचे चिरंजीव जे आता त्यांच्यानंतर सर्व कार्यभार सांभाळतात, जे सिंधुदुर्गच्या इथला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभं राहण्यामध्ये त्यांनी मोलाचं काम केलं, ते शिल्पकार राम सुतार यांचाही सन्मान अनेक होता. त्यांचाही सन्मान मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने होत आहे. दिल्लीत कामाच्या निमित्त जेव्हा जेव्हा जाणं होतं तेव्हा अनिल सुतार सरांशी आमचं महाराष्ट्र सदनामध्ये कॉफी पे चर्चा होते. चाय पे चर्चा म्हणणार नाही, कॉफी पे चर्चा निश्चित होते. आणि वेगवेगळ्या पुतळ्यांबद्दलची चर्चा आणि सुरू असलेल्या कामांबद्दल त्यांच्याकडून निश्चितपणे जाणून घ्यायला आनंद होतो. मनपूर्वक स्वागत अनिल सुतार सर. याबरोबरच डॉक्टर बालकनाथ कोटणी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र जाधव यांचाही सन्मान अध्यक्ष चव्हाण यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर राजेंद्र जाधव हे एकमेव अशी व्यक्ती आहे, मराठी व्यक्ती आहे, ज्यांचा सन्मान चीनमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला, शी जिनपिंग डॉक्टर राजेंद्र.
आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते त्यांच्या वेगळ्या पेहरावामुळे सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतात आणि सगळ्यांचं लक्ष आकृष्ट करतात. ते राजेंद्र जाधव. धन्यवाद. संदीप चव्हाण विनंती करतो स्वागत पर भाषण करावं. सर्वप्रथम आचार्य पुरस्कार सोहळ्यासाठी सभागृहात उपस्थित आपण सगळे आणि व्यासपीठावरील मान्यवर. खरं आजचा दिवस हा शब्दांच्या पलीकडचा दिवस आहे, कारण व्यासपीठावर असं एक व्यक्तिमत्व बसलंय. मला आवर्जून सांगण्यात आलं की त्यांचा तुम्ही शिल्प तपस्वी म्हणून उल्लेख करा, आणि खऱ्या अर्थाने शिल्प तपस्वी कसे असतात हे पाहण्याचा योग आज सगळ्या आपल्या मुंबई पत्रकारांना आलेला आहे. मी मुंबईच्या मराठी पत्रकारांच्या तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सरांची सुरुवात जी आहे ती इथून अगदी काही हाकेच्या अंतरावर जेजेच्या कुशीत झाली. आज ते पत्रकार संघाच्या या भूमीत आहे, परंतु जे पत्रकार संघाचा हा त्यांचा जो अथक प्रवास जो आहे, अवघं जग जिंकून आज ते पत्रकार संघामध्ये आलेले. तर आम्हाला सगळ्यांना हा अभिमानास्पद क्षण आहे, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे जगातला सगळ्यात उंच पुतळा ज्यांनी बनवला, ज्या हाताने बनवला, त्या हातांना हा हातात घेताना मन भरून आलं होतं. कारण मी स्वतः त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीवर गेलेलो आहे, त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सर जाऊन मी तिथून कसं गुजरात दिसतं तेही पाहिलेलं आहे. त्या पुतळ्याची भव्य दिव्यता मी पाहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की राम सुतार ही जी 5 अक्षर आहेत, म्हणजे आपली जादू जर पाहिजे असेल तर प्रत्येकाने एकदा त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलं पाहिजे, त्यातली भव्य दिव्यता पाहिली पाहिजे. कारण सरांनी केवळ पुतळे उभे केले नाही, मग ते धातूचे असतील, दगडाचे असतील, त्या पुतळ्यांमध्ये त्यांनी एक ज्याला असं म्हणतो ना आत्मा पुरलेला आहे आपल्या संस्कृतीचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की दृश्य कथाकार, म्हणजे तो पुतळा पाहिल्यावर त्या व्यक्तीचा भव्य दिव्यपणा अंगावर येतो, आपल्या मनात तो भिनतो, आणि मग आपल्याला कळतं हे केवढं भव्य दिव्य असू शकतं. आणि हा भव्य दिव्यपणा तिथेच संपला नाही. साधारण असं आपण पाहतो की जी भव्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असतात त्याला उत्तुंग व्यक्तिमत्व काही गुणदोष येतात. परंतु मी सरांना भेटलो, अनेकदा याच्या आधी भेटलेला आहे. सरांचा जो साधेपणा आहे, मला असं वाटतं सर हा साधेपणा जो आहे तो तुम्ही उभा केलेल्या उत्तुंग शिल्पापेक्षाही खूप मोठा आहे, आणि तो आम्हाला सगळ्या पत्रकारांच्या मनाला भावलेला आहे. जसं म्हणतो ना की त्यांची जी शिल्पकला आहे ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. म्हणजे मला आठवलं मी ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप कव्हर करायला गेलो होतो सर. फायनल होती ऑस्ट्रेलियामध्ये, भारत फायनलला होता, आणि सेमीफायनलला त्यांची मॅच होती मेलबॉर्नला. तर आम्ही समजलं त्याचं काय पाहायचं असेल तर तिकडचं ऑस्ट्रेलियातले जे आमचे ऑस्ट्रेलियन पत्रकार मित्र होते त्यांनी असं पाहिलं की रामसुतारांचा पुतळा पाहिला आहे. तर आमच्यासाठी हे आश्चर्यकारक होतं की ऑस्ट्रेलियातला एक म्हणून मला असं म्हणतो किंवा तिकडे जाऊन तुम्ही त्यांची कलाकृती पाहिली आहे. जगभरामध्ये विविध ठिकाणी त्यांनी आपलं अस्तित्व, आपली संस्कृती, आपल्या देशाचा विचार जो आहे तो त्यांनी आपापल्या पुतळ्यांच्या आत्मा निर्माण केला. आणि मला असं वाटतं की जेव्हा आम्ही असं ठरवलं की आचार्य पुरस्कार आपले 2 वर्षाचे पुरस्कार होते, रमेश जवळ साहेब आणि कुमार कदम ज्या व्यासपीठावर बसलेले आहेत, तर ज्यांचा सत्कार करायचा आहे तर त्या सत्कारांना साजेसं कोणतं व्यक्तिमत्व असू शकेल असं जेव्हा मी विचार करत होतो. आणि मग राजेंद्र जाधवजींची आमची चर्चा चालू होती. ते म्हणाले आपण सरांना बोलूया. पद्मभूषण राम सुतार यांच्या नावावर एकमत झालं, आणि आम्ही थोडंसं भीक फोन केला की सर असं आम्ही हा सोहळा आयोजित करू इच्छित आहे. आणि त्यांच्या मुलांना अगदी काही सेकंदात होकार दिला. सर तुमच्या दोघांच्या मनापासून स्वीकार, कारण ही 2 व्यक्तिमत्व आहे, जवळ असो किंवा कुमार कदम सर असो, ही पत्रकारांची उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. म्हणजे माझा जवळ साहेबांची फार परिचय आला नाही, कधी त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली नाही, पण कुमार कदमांबरोबर मी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सक्रिय झाला. अनेकदा त्यांच्याशी बोलण्यात योग आला, त्यांच्यासोबत काम करण्यात योग आला. आम्ही गमतीने असं त्यांना नेहमी म्हणतो की आमचे ते फ्रेंड फिलॉसॉफर आहेत, म्हणजे मराठीमध्ये आमचे मित्र, पालक, पण टीकाकार. कारण असं म्हणतात की मी त्यांना नेहमी असं म्हणतो की सर कौतुक माझं सगळंच करतात, पण जर आमचं काही चुकत असेल तर आम्ही आमच्या आयुष्यात काही मोजक्या लोकांना आमचे काम धरण्याची परवानगी दिली आहे. त्याच्यामध्ये सरांचं नाव जे आहे ते सगळ्यात वरचं आहे. आणि आमचं नेहमी सर आम्ही कुमार कदम असं म्हणतो की ते कोकणातले आहेत आणि कोकणाचं प्रतीक आहे. आणि असं कोकणी माणसांना म्हणतो की कोकणी माणूस हा फणसासारखा असतो, बाहेरून तो पॅकेज असतो पण आपण अगदी रसाळ असतो.
तसं आमच्या कुमार साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. लोकांना कधी कधी त्यांचा असा फटका बसतो, परंतु त्या फटक्याच्या मागे त्यांचा प्रेम असतो. आणि आज जी भव्य वास्तू उभी राहिलेली आहे, हे काटे जे आहेत ते त्यांनी सहन केलेले आहेत. त्यांच्या घामात रक्तातनं ही वास्तू उभी राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की सर, जसं स्वाती म्हणाले, म्हणजे आम्ही जेव्हा पुरस्कार जेव्हा नवीन आमची जेव्हा समिती निर्माण झाली तेव्हा आम्ही असं ठरवलं की कोणताही पुरस्कार जो आहे तो आमची कार्यकारिणी ठरवणार नाही, कारण पुन्हा त्याला एक वेगळं स्वरूप येतं. तर आम्ही असं ठरवलं की आम्ही जेव्हा नवनियुक्त कार्यकारिणी आली तेव्हा आम्ही असं ठरवलं की आम्ही पुरस्कार समिती स्थापन करणार. आणि त्या पुरस्कार समितीला ठरवले की यावेळीचे पुरस्कार विजेते कोण असतील. आणि मग त्यासाठी आम्ही जाहीरपणे अर्ज मागवतो, जाहीरपणे सूचना करायची विनंतीसाठी. मला वाटतं की आमचे जे उपाध्यक्ष होते स्वाती गोसावी त्यांनी सरांच्या नावाची शिफारस केली होती आणि पुरस्कार समितीने एकमताने, आणि मला सांगायला गरज वाटते की त्यातले अनेक जण जे आहेत ते सरांचे शिष्य होते. पुरस्कार समितीमध्ये जे सदस्य होते ते अनेक जण त्यांचे शिष्य होते आणि एकमताने सर आम्हाला पुरस्कार द्यायला उशीरच झालेला आहे. तर त्या उशिराबद्दल तुम्ही तहेरीचे आम्हाला माफ कराल एवढी नक्की आम्हाला खात्री आहे. बाकी जसं आपण म्हणतो की आचार्य अत्रे हे केवळ व्यंगचित्रकार किंवा लेखक नव्हते, तर सत्याच्या शोधासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे निडर पत्रकार होते. आणि त्यांची लेखणी जितकी धारदार होती तितकीच त्यांची वाणी सुद्धा धारदार होती. आणि काय वेगळं की कुमार कर्मांची लेखणी सुद्धा धारदार आहे आणि त्यांची वाणी त्याच्यापेक्षा जास्त धारदार आहे. पण त्या वाणीने आज अनेकांचं आयुष्यात भलं केलं. म्हणजे जेव्हा मी त्यांच्या बायोडेटा वाचत होतो की आज अनेक जणांना सेज हा शब्द कदाचित त्याच्या मराठीला माहिती नसेल, पण जेव्हा नवा सेज हा प्रकल्प जेव्हा येऊ लागला होता तेव्हा बलाढ्य सत्तेविरुद्ध महास्त्रेमधून सगळ्यात आधी त्याला वाचा बोलणारं कोणी असेल तर ते कुमार गजबी असेल. मला असं वाटतं तुमच्या लोकांनी ज्या लाखो लोकांचे बोलत आलेले आहेत त्यांच्या दुवा तुमच्या सोबत आहेत. आणि एकच नव्हे तर केवळ पत्रकारिता हा ध्यास आहे, तो कधी त्यांचा व्यवसाय तर नव्हताच, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला होता. आपण मुंबई मराठी पत्रकार संघात सुद्धा त्या उपक्रमाचं आयोजन केलं. उपक्रम असा होता की अवयव दान हे सगळे, म्हणजे आता कबूतर खाण्याचा लढा चालू आहे. म्हणजे आम्हाला आवडेल तुमचा त्याच्यावरचा लेख वाचायला, पण कबूतर खाण्याचा तो लढा चालू आहे. त्या कबूतर खाण्याच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर मत सांगतो की अवयवदान किती महत्वाचं आहे. आमचा एक सहकारी मित्र, म्हणजे या बिल्डिंगच्या अगदी रस्त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची एक वास्तू आहे. त्या वास्तूमध्ये आमचा अगदी 42-43 वर्षाचा आमचा सहकारी मित्र होता नितीन चव्हाण म्हणून. त्याचं 3 महिन्यापूर्वी निधन झालं आणि त्याचं निधन या फुफ्फुसाच्या आजारामुळे, जो कबुतरांच्या निष्क्रिय होणारा जो आजार आहे त्या आजारामुळे नितीन चव्हाणचं निधन झालं. त्याच्यासाठी जवळजवळ 72 लाखाचा खर्च करण्यात आला होता आणि सगळ्या पत्रकार मित्रांनी, विविध पत्रकार संघटनांनी एकत्र आले आणि काही मदतीचा हात पुढे गेला. आम्ही पैसे सुद्धा उभारले, परंतु पैसे उभारल्यानंतर सुद्धा जे फुफ्फुस लागतं कारण त्याच्यावर कोणतंही औषध नाही आहे. तो जर तुम्हाला आजार झाला तर तुमचं फुफ्फुस निकामी होत जातं आणि ते निकामी व्हायच्या आधी तुम्हाला फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करावं लागतं. आणि नितीनचं दुर्दैव असं होतं की ज्यावेळी त्याला फुफ्फुस अलर्ट झालं त्यावेळी जयपूरमध्ये एक ऍक्सिडेंट झालं होतं एका युवकाचं आणि त्याचं फुफ्फुस इथे मुंबईला आणायचं होतं, पण त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग तो आमच्याकडे आला आणि ते पैसे नसल्यामुळे ते तो जो खर्च होता तो परवडणार होता, म्हणजे कुठून दुसऱ्या कोणाला विक्रीत करण्यात आलं. आणि ज्यावेळी आम्ही पैसे जमवले दुर्दैवाने तेव्हा त्यावेळी डोनर नव्हता. आणि म्हणून मला असं वाटतं की सर तुमचं काम जे आहे पत्रकारितेचं काम तर मोठंच आहे आणि त्याचसोबत अवरोधनाचं जे काम आहे, मला असं वाटतं इथून बाहेर पडताना आपण प्रत्येकाने असा मनात निर्धार केला पाहिजे. मी केलाय आणि त्यांच्या अवरोधनाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी प्रतिज्ञाबद्ध आणि शपथपूर्वक म्हटलेलं आहे की आमच्यानंतर आमच्या अवरोधाचं तर नक्कीच दान करू. आणि या आजच्या पुरस्काराच्या मी तुम्हाला सांगितले खऱ्या अर्थाने आज आपण सरांचा जो सत्कार करतोच आहे, परंतु त्यांच्या कार्याला आपला जर सलाम करायचा असेल तर त्यांच्या या यज्ञामध्ये आपण आपली सुद्धा थोडीशी आहुती दिली पाहिजे. आणि ती आहुती म्हणजे आपल्या आवरांची आहुती दिली पाहिजे आणि आजच आपण तो निर्धार केला पाहिजे. मला असं वाटतं एकदा जोरदार रमेश साहेब आणि कुमार एक सामने आहे. दोघांनी इथे आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये विविध पदं भूषवलेली आहेत, परंतु झवर साहेबांनी कोषाध्यक्ष म्हणून हॅट्रिक केली होती. सलग 3 वर्ष ते आमच्या पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष होते, खजिनदार होते आणि सलग 3 वर्ष अध्यक्ष होते. सगळ्यांनी 4 जण अध्यक्ष भूषवलेला आहे. आणि आम्ही आमच्याला एक असा संकेत टाकून घेतलेला आहे, म्हणजे हा
पिढ्यानपिढ्या आमच्या त्या संख्येचं नाही. ज्यावेळी आम्ही या मतदारसंघामध्ये कार्यरत असतो त्यावेळी आम्ही आवर्जून कितीही त्या पुरस्कारासाठी जरी योग्य असतो तरी आम्ही पुरस्कार स्वीकारत नाही. हे आम्ही आमच्या घरून निघलेलं बंधन. म्हणजे आता आमचे विश्वस्त म्हणाले अजय वैद्य हे जागी अनेक वर्ष म्हणजे अजय वैद्य सुद्धा ते अनेक वर्ष आमच्याकडे विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं, परंतु विविध पदांवर असल्यामुळे त्यांना पुरस्कार मिळत होता. आमचे दुसरे प्रकाश कुलकर्णी होते, तेही अनेक वर्ष आमच्या मतदारसंघामध्ये विविध पदांवर कार्यरत होते. आणि मग होतं असं की आपण त्याला आपण म्हणतो ना की समाजसेवा हा थँकलेस जॉब आहे. आपण आपलं रक्त आटत असतो, कुटुंबाचा ओरडा मारत असतो, कारण कुटुंबाला द्यायचा जो क्वालिटी वेळ आहे तो आपण समाजासाठी देत असतो. कधी कधी आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाची तक्रार असते की आपण पुरेसा वेळ देत नाही, परंतु तो दिलेला वेळ आपण समाजातल्या आपल्या बांधवांसाठी देत असतो, सत्काने लावत असतो. आणि मला असं वाटतं की सर आजचा हा क्षण जो आहे हा ते रूप पेडण्याचा क्षण आहे. आज जवळचा व्यक्ती त्याची तब्येत थोडीशी बरी नाही, त्यांचं कुटुंब आहे, पण मॅम तुम्ही आमच्या भावना जवळपर्यंत पोहोचला की त्यांचं हे पूर्ण करवण्याचा हा एक अल्पसा आमचा प्रयत्न आहे की त्यांनी जी पत्रकारिता केलेली आहे, त्यांचे जे पत्रकारितेचं जे योगदान आहे त्याची दखल मुंबई मराठी पत्रकारांनी घेतलेली आहे. आणि शेवटी जसं आपण म्हटलं की आजचा काळ जो आहे हा पत्रकारिता प्रचंड विचित्र असा काळ आहे. परंतु मला आठवत आहे की जेव्हा भारताची बोलतो म्हणजे अगदी मग ते पोलिसांची युनियन बांधणी असो किंवा त्यांनी त्यांच्या काळातले गेलेले पत्रकारिते जेव्हा रोचक कारणाने आम्हाला सांगत असतात, खरं त्याच्यावर जर एक पुस्तक झालं पाहिजे. आणि आज या राष्ट्रपतींनी पुन्हा एकदा तक्रार करते, तुमची कुटुंबही त्यावेळेस आम्हाला कळलेलं आहे, तर तुमचं तर एक पुस्तक आलं पाहिजे, कारण तुम्ही खूप बोलता पण लिहत मात्र काही नाही त्याच्याबद्दल. आज या पुस्तक आम्हाला सगळ्या पत्रकारांनी एक कमिटमेंट आहे की त्या अनुभवाचं रोखोक कोणतंही एडिट न झालेलं एक पुस्तक जे आहे ते पुस्तक आलं पाहिजे. अर्थात मी प्रकाशन आहे थोडंसं आपली बोलण्यात आपलं तर मी आहेच पुस्तक छापायला, पण हा व्यावसायिक सल्ला नाही, पण खरंच तुमचं एक पुस्तक आलं पाहिजे, कारण तो पिढ्यातल्या पुढच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक असा ठेवा असू शकतो. कारण जसं मी म्हणतो की हल्ली सरकारला प्रश्न विचारणारे पत्रकार फार कमी आहे. आणि फार गरज तुम्ही केली तर तुम्हाला एकदा तुम्हाला मिळालं त्यांचा आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल एकला जो वाद झाला होता हा सर्वश्रुत वाद आहे. हे सांगण्याची ही जागा नाही, हा प्लॅटफॉर्मही नाही आहे, परंतु त्या काही सत्ताधाऱ्यांना सुद्धा प्रश्न विचारणारे पत्रकार होते, आजही आहे. आवाज जरी कमी असला तरी आजही अनेक असे पत्रकार आपल्यामध्ये माझ्यासोबत तुळशीदास भोईटे असतो, त्यांनी अनेकदा प्रश्न विचारले, त्याची किंमत त्यांनी वेळोवेळी पोहोचलेली आहे. मला असं वाटतं सर ह्या सगळ्या पत्रकारांचा तुम्ही आदर्श आहात आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे, समाजातील विसंगतीवर बोट ठेवणारे आणि समाजातील सामान्य माणसाचा म्हणजे शेवटच्या रांगेतील सामान्य माणसाचा आवाज जो आहे तो शासन दरबारी पोहोचवणारे. म्हणजे कालही आठवते मला, काल मी त्यांना फोन केला, म्हणजे आता मुंबई मराठी पत्रकारितेचा अध्यक्ष औपचारिक फोन करण्याचा प्रयत्न असतो, तर मी काल आपला औपचारिक भूमिकेत अध्यक्षाच्या खुर्चीवर कुमार फोन लावला. म्हटलं सर उद्या पुरस्कार शिवाय आपल्याला यायचं आहे, तर तुम्हाला एका नाही उद्या कुटुंबालाही सांगितलं मित्र, पण आता मी जर एका वकिलाशी म्हणतोय, तर मी म्हटलं आता सर पुढे ना आता किती तुम्ही लढणार आहात, तर अजूनही म्हणजे मी त्यांना फोन केला की आयुर्वेद वकिलाशी बोलत असतात, कोणत्या समाजसेवी संस्थेमध्ये गुंतलेले असतात. आता नुकताच त्यांनी अलिबागला सुद्धा मोठा अवयवदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला हे तुमची परवानगी घेऊन सर मी सांगतो आहे की ही व्यक्ती अवयवदानासाठी इतकं महाराष्ट्रावर वळवळ फिरते आहे. गेली मला सर 21 वर्ष 27 वर्ष ही व्यक्ती 29 वर्ष ही व्यक्ती फक्त एका किडनीवर आपला प्रवास करते. आणि आपल्याला 2 किडनी असतात, सरांना 1 किडनी आहे, पण आणि आचार्याला शुभेच्छा आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात फार उत्तुंग ठिकाणी घेऊन जाते. आणि मला असं वाटतं आज म्हणजे तुम्ही आज आयुष्यात अनेक सत्कार स्वीकारले आहेत, परंतु घरच्या व्यासपीठाचा हा जो सत्कार असतो त्याचं एक औचित्य वेगळं असतं. आणि जवळजवळ तुम्ही हा सांगा की आज त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या कर्तृत्वाची घेतलेली दखल आहे. आम्ही नक्की घरी येऊन पुन्हा एकदा त्यांचं अभिष्टचिंतन करू, पण आज तेही इथे असतं आम्हाला नक्की आवडलं असतं. आणि तसंही म्हटलं की उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यासाठी आज उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे. आणि जसं मगाशी अजय वैद्य मला म्हणाले की राम सुतार सर बोलत नाही, त्यांचे हात बोलतात आणि त्यांनी बोललेलं अख्खं विश्व ऐकते. मला असं वाटतं आज जगभरात त्यांनी केवळ देशाचं नव्हे महाराष्ट्राचं नव्हे एकूणच शिल्पकलेचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व उभं केलेलं आहे. आणि सर आजचा हा आचार्य पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही तुमचा सत्कार केला. नुकताच त्यांना महाराष्ट्र सरकारने
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आधी आम्ही संधी साधून घेतली की पुढचा सत्कार करायला धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण आला कुमारकरांच्या प्रेमावर आला. मला तसं म्हणाले की संगीत जरा पावसाळ्या गर्दी होईल त्याबद्दल सर तुमच्या इथे जे जवळ साहेबांच्या इथे जे भरपूर आहेत नक्की होईल. आणि हा सर एक मी तुमच्या आयुष्यात कमवलेली श्रीमंत मला माहिती आहे तुमच्या बँकेमध्ये किती पैसा आहे परंतु तुमची माणसांची बँक मात्र पूर्ण भरलेली आहे आणि ती शेवटपर्यंत अशीच अपघात घडत राहिली या शुभेच्छा दिल्या. अत्रे होते आणि त्यांचं स्मरण करणार म्हणजे आपण कुठल्या अर्थाने करायचं तर जी महाराष्ट्र धर्म जो आहे तो संकटात आला आहे तो वाचवण्यासाठी आपण पुढाकार घेणं ही खरी अत्रेला श्रद्धांजली असं मला वाटतं. आणि पत्रकार संघात हे काम करत आहे आणि पत्रकार संघाने यापुढे त्यावेळी पुढाकार घ्यावा असं माझं त्यानिमित्ताने आवाहन. आज अनेक गोष्टी ते झालेली हा पुरस्कार उशिरा मिळाला ते दोन मी त्याला काही करत नाही कारण ह्या संघाने मला इतकं दिलंय ना. आज तुम्ही जो आयुष्य उभा आहे म्हणजे काय माझं नाव आहे नाही आहे त्या सगळ्यांना हा संघाची कृपा आहे. ह्या संघामुळे आज या संघात मी कार्यरत नसतो त्या संघाच्या लोकांनी मला सांभाळून घेतलं नसतं मला आधार दिला असता मला प्रोत्साहन दिलं नसतं किंवा मला कुठल्याही केलं असतं तर मी कोणी नसतो. त्यामुळे मी संघाचा ऋणी आहे. हे संघाने मला दिलं नाही गेलं आहे तर मला काही वाटत नाही. आणि माझं कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी मी झटतोय आजही पुढे पण राहणार आहे. काही नाही त्याच्यापुढे. आणि इतक्या वर्षी मी नेण्याचं काम करत होतो अनेक वर्ष नेण्याचं प्रश्न होता त्यामुळे ते राहिलं आहे. त्या राहिल्यावर खर्च तुम्ही वाटून घेऊन आम्ही वाटून घेतलं काही नाही घरचं आहे तर घरचा ज्येष्ठ म्हणलं नाही म्हातारा म्हणतात मी म्हातारा नाही आहे मी तुम्हाला अजून सांगतो आपण मोकाशा आला नाही तेव्हा फोन केला होता मला बोलला बदम संधी मी तुमचा आवाज बंद करायसाठी तुम्हाला पुरस्कार दिला मला कोण बघायचं मी येणार नाही मला असं शंका वाटते वाटतं नाही आवाज बंद करणार आहे एका गोष्टी सगळं नको बसतो ती म्हणजे माझी बायको ऐकायला माहित नाही ऐकला ऐकला तुला माहित नाही वाटत राहणार गोष्ट मला आता माहित नाही त्यामुळे एका होत नाही पत्रकार संघाने मला खूप दिलेला आहे आणि याच्यात बरेचसे त्याचे साक्षीदार आहे. याचे सगळं औपचारिक का होतोय की हे सगळे माझ्या बंधाने जोडलेली लोक आहेत आज म्हणजे चुकीचं बोललो काय होतं ते सगळे मला वापरतील करतील गमतील देतील आणि मी काय आहे ते पूर्ण ओळखून असलेले लोक आहेत मी काय आहे त्याच्याबद्दल मला काय हे नाही. तर मला काही गोष्टी अशा सांगायच्या की आपण 15 सालामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे ते परिचयाला सांगितलं नाही. तर माझी त्या कामासाठी असलेले दोन सहकारी ते आहेत अविनाश कराडकर आणि त्यांचे मुलं आहेत ते आम्ही महाराष्ट्रावर घेऊन 2005 सालापासून संयुक्त महाराष्ट्राचा दस्तावेज तयार केले आहे डॉक्युमेंट. ते दोघे फोटोग्राफर आहेत त्यांनी शूटिंग केलेलं आहे. आम्ही जवळजवळ 22 तासाचं आमच्याकडे विविध लोकांचं शूटिंग आहे. त्याच्यामध्ये ए बी पाटील आहे मृणाल गोरे आहे या रात्रीकर आहे गौरव प्रधान आहे बापूसाहेब काळजाते आहे असे अनेक दिग्गज लोकांचं आम्ही सांगायचं वाटतं महाराष्ट्रात एका माणसाला मी दाखवणार आहे की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. आम्ही सांगितलं की आता आम्ही एवढं जमवलेलं आपल्याकडे फोटो आहे माझे 4.5 फोटोग्राफ्स आहेत त्या काळात ते कोणाला ही गोष्ट जगात कोणाला
ते मी त्यांना दाखवलं. त्याला वेळ पण नव्हता. वेळ नव्हता का नसतोच काही लोकांना. त्याने त्याला माणूस घेतला तुम्ही दाखवा. तर त्याने माणूस दिला तो होता मराठी. त्याने बघितलं का त्या साहेबांनी सांगितले असल्यामुळे यांनी मराठी काम केलं. त्याने मला प्रश्न विचारला, हे अत्रे कोण आहे? हे अत्रे कोण आहे? हरे उनका ही नाम लेते खाली उन्होंने क्या किया? तो उन्होंने क्या लीडर थे. पण अत्रे कोण आहे त्या अमराठी माणसाने विचारायला चालू शकते एक वेळ. पण आजची स्थिती आहे, आजचे पत्रकार विचारतील. आजच्या किती पत्रकारांना अत्रे माहीत आहे, किती पत्रकारांनी अत्रे वाचले आहे, कोण सांगू शकेल का खात्रीपूर्वकपणे? मला वाटतं पत्रकार संघाने अत्रेसाठी एक अभ्यास केंद्र सुरू करावं. आज अत्र्यांची मराठी दैनिकाची तयार तो वाचले भाषण करतात. अत्र्यांबद्दल भाषण करतात. खूप आपल्या पत्रकार आहेत की अत्रे कशी होते, पत्रकारी करतात ते सांगतात ते वाचून. पण नवीन पिढीला काही माहित नाही असं माझा अनुभव. अत्रे माहिती आहे, नाव आहे, पण अत्रेने काय केलं तर ते कोणी सांगू शकणार. ही आजची पत्रकारितेची अवस्था ही आपल्याला दुरुस्त करायची. तर आपण एक अध्ययन केंद्र करा तिथे. त्याच्यात पण फार मोठं होईल असं आपण थोडंशी 10 शेवटी राहिलं तरी समजून आपण केलं. कारण आपल्याला आपण तिथे चालवायचं अभ्यास केंद्र त्याच्यात थोडी गोष्टी आपल्याला बरेच विद्यार्थी तयार झाले. पण त्यावेळेपासून माझी आग्रहाची मागणी महाराष्ट्राचा जो आपण महाराष्ट्राच्या लोकांना जाणून द्यायचं असेल, आपण महाराष्ट्राचं प्रेम नाही, जीवन बदलले आहे, तो मराठी विसरलं आणि त्याला महाराष्ट्र माहित आहे. त्या महाराष्ट्रासाठी कुणी काय केलं, महाराष्ट्राचं कोणाकोणाचं योगदान आहे हे लोकांना माहितीच नाही. ते माहिती करून द्यायचं काम जर आपण मला वाटलं. मला वाटतं फार जास्त बोलू नये कारण का सुपर साहेब आपण त्यांना मोकळं करत असतो. पण मी ऐकले की अनेक सिनियर ज्येष्ठ हत्यारांवर काम देणारा प्रकाश विचार इकडे आहे. प्रकाश दुवार ह्याच्यामध्ये असलेला प्रकाश विचार प्रमोद तेंडुलकर आहे ना, प्रमोद पण केलंय ना, प्रमोद केलंय का? तो त्याचा जुना आहे. तो माझ्याबरोबर काम केलं म्हणजे आम्ही लोक केलं म्हणून मला त्याच्यातली माहिती प्रमोदचं हे नाही. तर आपल्याला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपण अत्र्यांचं नाव घेतो. मी एक चांगल्या गोष्टी केली म्हणजे नाटक शुक्रवारचं जे नाटक आहे कारण अत्र्यांचं नाट्य व्यवसाय सामाजिक याच्यामध्ये खूप योगदान. त्या दृष्टीने मी वाचतो पाहिजे. वास्तू जेव्हा उभा देतो पहिला याचा पहिला कोणता माझ्या हस्ते झाला. तो पहिला कोणता माहिती माझ्या हस्ते आणि अखेर पुरस्कार जो आहे हा त्याची सुद्धा थोडी माहिती मी देतो. म्हणजे मी अध्यक्ष होतो त्या विषयासाठी त्याला आत्माराम सावंत अत्र्यांचा पटशिष्य कोण असं तो विचारलं आज अनेक कोण येतील आपल्याला पाठवत आपण तसं नाही. त्यांचा पटशिष्य आत्माराम सावंत. आत्माराम सावंत म्हणाले की श्री साईकडे जायचं आहे. श्री साईने बोलवलं तू भारत चल. श्री साईकडे बोलवलं की साहेबांच्या साहेबांच्या साठी मला काहीतरी करायचं काय करायचं. त्याला खूप चर्चा झाली 1-2 तास आणि त्याच्यातून हा पुरस्कार या पुरस्काराची निर्मिती झाली. माझ्यानंतर राष्ट्र अध्यक्ष त्यावेळेला तो पहिला पुरस्कार दिला. मध्यंतरी काय असं की मठाचे अध्यक्ष असताना ह्या ज्या रक्कम आहे पुरस्कारात त्याचे एक हे ठरवलं की किती किमान किती पाहिजे. तर त्यावेळेला सुद्धा मला ते हे वाटलं की कसं हे असावे की शिरीषांची तशी परिस्थिती हे नव्हती. तशी म्हणजे अडचणीची फार होती पण
एक त्यावेळी मला फोन केला, कुमार पैसे मी देते आहे पण माझे एवढी मोडायची लागणार आहे, पण 3 महिने बाकी आहेत अजून तुझं संपायला. मी आता बोलली तर माझं व्याजाचं नुकसान आहे, काय करू? तुम्ही थांबा, मी इथे चर्चा पण केली आपल्याकडे की शिरीषांची म्हणजे आपण आपल्या देऊया, पण आपण म्हणजे जर सगळ्यांनाच आपण मागता येत नाही का असं ते थोडं झालं, पण शिरीषांनी नंतर दिली. त्यामुळे या पुरस्काराला महत्व आहे. आणि शिरीष साहेबांनी त्यांच्या मेहनतीने घेतलेल्या पैशातून हा निधी उभा करून आपल्याला आचार्याच्या संस्थेचे म्हणजे संस्थापक सदस्य, आणि त्यामध्ये आपण नावं पाहिजे सगळे दिग्गज लोक होते. रवींद्रनाथ ठाकरे होते, आत्रे होते, शिवशंकर गोळे होते, आप्पासाहेब आप्पा पेन्से होते. हा मोठमोठे उत्तम व्यक्तिमत्व होते पत्रकारांचे. त्यांनी ह्या पदभूषवली आहे किंवा निर्माण केल्या आहे, त्या दृष्टीने आपण तेवढ्या शिडीवरून चढलेलो नाही, परंतु त्यांचं स्मरण करून तिथे ही जी संस्था आपण योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने चालू ठेवू, एवढं बघायचं काम आपल्या पदाधिकाऱ्यांचं असतं आणि आपलं असतं सदस्यांचं, तेवढं आपण सांभाळलं पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. अत्र्यांच्याबद्दल मला फार मी जर पाहिलं तर सर्व मंडळींना बोलते माहिती आहे, आणि अत्र्यांबद्दल बोलण्यासारखे थोडक्या वेळात बोलण्यासारखी ही गोष्ट आहे. त्याच्यासाठी काही घेणारे कार्यक्रम तुम्ही ऐकले, आणि मी जसं सांगतो की अत्र्यांच्यासाठी एखादा अभ्यास केंद्र होईल, आणि ते सगळ्यांना पुढे ठेवा. पत्रकारांसाठी किंवा पत्रकारांसाठी विद्यार्थी वगैरे असं नाही ना, ज्या ज्या मराठी माणसाला वाटतं की अत्रे पुण्यात पाहावं ते करा. अत्र्यांचे मराठ्यांच्या अंतराने म्हणायला भेटू जेव्हा डॉक्युमेंटेशन जेव्हा केलं तर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात गेलो तर प्रत्येक पाक उचलता येत होतं, एवढं जीर्ण होती ते उचलायला गेलं की फाटत होतं. तरी सुद्धा माधव शिरवळकर आपले सदस्य आहेत, त्यांनी आणि आम्ही अख्खा मराठा कॉपी करून नंतर त्यांच्या कन्या मीना देशपांडे त्यांनी पण केल्या, त्यांनी अधिकृत केल्या, त्यांनी त्या केलेल्या. आमचं जे काम होतं ते अधिकृत आहे, त्यांनी त्यांना आम्हाला फोन करून जायचं तुम्ही काय करता, आम्ही करणार आहोत, तुम्ही मग तुम्ही करा, तो आमचं काम सोपं झालं, तुम्ही करा, आम्ही आमचं काम बंद करतो. पण अत्र्याची अग्रणी आहे, अत्र्याची जी आहे ही केवळ नुसतं वाचून गंमत वाचण्यासाठी आहे, त्याचा जो कविता त्याचा अर्थ आहे तो सुद्धा जाणून घ्यायचा. त्यांच्या हेडलाईन्स आहेत, त्यांच्या वरच्या गाव होत्या म्हणजे त्या शीर्षक ती सुद्धा कमालीची, तर त्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. आज आपण अभ्यास केंद्र म्हटल्यानंतर पत्रकाराच्या दृष्टीने अभ्यास करू, आणि नंतर किंवा लोक जास्त मराठीच्या बऱ्याच चळवळी चालतात, दीपक पवार आहेत जे आपल्याशी संबंधित आहेत, पत्रकारांना भरपूर एखाद्या किंवा मराठी, तर त्या मंडळीला सुद्धा अत्रे फारसे माहीत नाही. आपण जेव्हा जाणवत येतो अत्रे आता मी केलं सर थोडा वेळा केला हे केलं काय, पण ते प्रत्यक्षात पत्रकारितेतलं योगदान किंवा साहित्यातलं योगदान त्याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी जसं युनिव्हर्सिटीमध्ये करतात एखाद्यासाठी या व्यक्तीचं करायचं, तसं त्यांनी तिथे आपण करावं असं मला वाटतं. अधिक मी काय बोलू इच्छित नाही, आणि माझं जे काम चालू आहे की पुरस्कार मिळाला निवृत्त झालो असं काय पत्रकार काम हे खूप न्यायचं आहे, चांगलेपणा करायचं आहे. या निमित्ताने काही मंडळी ज्या आहेत त्या पत्रकार संघाच्यासाठी काही गोष्टी चांगल्या करू शकते, ते ॲडव्होकेट बरोबर आलेले प्रसाद करून मुंबईतल्या जे सांगण्याचा उद्देश असा की मुंबईतला मराठी माणूस बाहेर घेतला जातो, तो अनुभव पडा सार्वत्रिक चर्चा आहे. जुन्या चाळीचं पुनर्वसन हे कसं केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे यातला परिणाम आहे. त्यांना मी आवर्जून बोलले इथे नाही ते काय घ्यायचं आहे. आणि गिरगाव जी मध्ये आहे मराठी माणूस त्यांना खूप मार्गदर्शन कसं आहे, त्यांनी सगळं
आम्ही तयार केल्या. पत्रकार संघ आणि ते कुठली त्याच्यासाठी कुठली विधी आकारत नाही, हे विनामूल्य करतात. पण मुंबईतला मराठी माणूस हा जो बाहेर झाला त्या माणसाला बऱ्याच दिलासा देण्याचं काम होऊ शकेल. नाही ते वेळ ठरवलं ते कार्यशाळा ठरवलेल्या की सप्टेंबरमध्ये करूया असं त्यांना म्हटलेलं आहे. मराठी माणसाचे जे जे प्रश्न आहेत मुंबईत रोजगाराचे असतील, निवासाचे असतील, ह्या ज्या सर्वांसाठी जर आपण झटलो पत्रकार म्हणून तर त्यांचं आपण ही जयंती नीट साजरी केली असं आपण